उद्धव साहेबांनी काय वक्त केलं सांगावं. देश एकच आहे, यांना देश एकत्र व्हायला नको आहे, यांच्याच अडचणी होत असतात. अशा अतिरेकी कारवाईच्या विरुद्ध शिवसेनेची भूमिका सातत्यानं ॲग्रेसिव्ह आहे, आक्रमक आहे. राजकारण आणण्याची याच्यात आवश्यकता नाही, ही शिवसेनेची भूमिका आहे. ज्यावेळेस अमरनाथ यात्रेवर हल्ला होत होता त्यात शिवसेना प्रमुखच होते की जर अमरनाथ एका यात्रेकरूवर हल्ला झाला तिथून हजला जाणार एकही विमान टेकाप होऊ देणार नाही, ही भूमिका शिवसेना प्रमुख घेतलेली आहे. आणि त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेला मला असं वाटतं वेगळ्या भूमिका घेण्याची आवश्यकता नाही. अतिरेक्यांच्या आतंकवादाच्या विरुद्ध शिवसेनेची भूमिका आहे. पाकिस्तानवर हल्ला झाला पाहिजे, दहशतवाद समूळ नायनाट झाला पाहिजे. पण तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर देत नाही की अतिरेकी आतमध्ये कसे घुसले. 370 कलम लावलं, 56 इंची छाती आहे, तर सीमा पार करून पहलगामपर्यंत. पहलगाम कसं आहे, जिथं घटना घडली तिथं पायी जावं लागतं, खालून पायी जावं लागतं, 2-2 तास लागतं त्याला, किंवा घोड्यावर बसावं लागतं. असं असताना तिथं अतिरेकी कसे गेले याचं उत्तर कोणी देत नाही. देशाच्या सीमा तोडून 2 लोक कसे घुसले याचं उत्तर कोणी देत नाही. परंतु मला वाटतं दुसरे प्रश्न मला वाटतं सत्ताधारी लोक उपस्थित करतात. मला त्यामुळे फडणवीस साहेबांना माझं सांगणं आहे, शिवसेनेला देशप्रेम, देशहित, राष्ट्रवाद शिकवण्याची गरज नाही. पहलगामच्या हल्ल्यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद जे आहे ते उघड झालेले आहे. संजय राऊतांकडून अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र पवारांनी त्यावर वेगळं मत व्यक्त केलं आहे. कुणाला काढायचं आणि कुणाला ठेवायचं हे असं बोलणार नाही, मात्र दहशतवादी शोधणं गरजेचं आहे. याच्यात मतभेद म्हणता येणार नाही, याच्यात शिवसेनेची भूमिका आहे. महाविकास आघाडी असली म्हणून काय आम्ही काय सगळे एक पक्ष थोडी आहे, आम्ही स्वतंत्र पक्ष आहे. कारण तुम्ही एकीकडं राजकारण जे संजय राऊत साहेबांचं आणि शिवसेनेचं म्हणणं आहे, अमित शहा जे आहे देशाचे गृहमंत्री काय करत असतं 24 तास, महाराष्ट्रातले आमदार फोडणं, बिहारचे आमदार फोडणं, ओरिसाचे फोडणं, तामिळनाडूमध्ये जाऊन हे करणं, बिहारच्या निवडणूक जिंकण्यासाठी आता प्रयत्न करणं, हेच करतात ना. देशाच्या गृहमंत्र्यांनी चीन आतमध्ये घुसतो त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पाकिस्तानच्या सीमेच्या पलीकडून इथं आतमध्ये दहशतवादी येतात त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मग याच्याकडे लक्ष नाही, मग ईडीची इन्क्वायरी कोणाची लावायची, कोणाला जेलमध्ये टाकायचं, कोणाला खोटे आरोप करायचे, हेच धंदे अमित शहा करतात. आणि म्हणून अमित शहा यांचा राजीनामा दिला पाहिजे. ही भूमिका संजय राऊत साहेबांनी किंवा शिवसेने मांडलेली ती काही वावगी असायचं काही कारण नाही. पवारांची भूमिका जी असेल ती असेल, तो शिवसेनेची भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. शिवसेनेच्या अधिकृत पेजवरती आता पुन्हा राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं अशा पद्धतीची पोस्ट आहे. आणि त्यामध्ये असं देखील म्हटलं आहे की वेळ आली एकत्र येण्याची. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी. मला असं वाटतं या गोष्टी यथावकाश होतील, बाकीच्यांनी चिंता करण्याची गरज नाही. यथावकाश ज्या भूमिका असतील उद्धव साहेबाच्या, राजसाहेबाच्या, निश्चित ते पूर्ण करतात. त्यांनी राणे असं म्हणतात की त्यांनी धर्म विचारून गोळ्या मारल्या, मग धर्म विचारून व्यवहार केलं तर काय वाईट आहे, धर्म विचारूनच व्यवहार करावा. मला असं वाटतं नितेश राणेंच्या याच्यावर फार वक्तव्य करणं मला योग्य वाटणार नाही. त्यांची भूमिका त्यांना मांडू द्या. दादा धर्म विचारला की नाही विचारला याच्यावर खूप मोठी वैचारिक चर्चा आता सुरू झाली. काय कसं बघतं याच्याकडे, काही प्रत्यक्षदर्शी ज्यांनी आपली माणसं गमवले ते सांगतायत की धर्म विचारला, नाव विचारलं, त्यानंतर गोळी मारली. तर काही धर्म विचारून अशा पद्धतीनं झालेलं आहे ते लोक सांगतात आणि हे खरं मानायला काहीच हरकत नाही. आणि अतिरेक्यांचा तोच प्रयत्न आहे की या देशामध्ये जातीयवाद निर्माण करणं, धर्मवाद निर्माण करणं. पण हेही स्वीकारलं पाहिजे की एक मुस्लिम तरुणांनी हिंदूंना वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे सुद्धा आपण स्वीकारलं पाहिजे. निश्चित त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या हे प्रत्यक्षदर्शी सांगतात, पण धर्म विचारणारे हे पाकिस्तानी लोक आहेत. मला असं वाटतं जे निरपराध लोक आहेत त्यांच्यावर आपण अन्याय धर्म म्हणून करण्याची आवश्यकता नाही, असं माझं तरी स्पष्ट मत आहे. पण भारतात असा एक विचार आता सुरू झालेला आहे की मुस्लिमांना बहिष्कृत करा देशात, कसं बघताय? मुस्लिमांची संख्या जर बघितली आत्ताच्या घडीला पूर्ण देशात आणि त्यांच्याकडे असलेला कारभार बघितला तर मला असं वाटतं बहिष्कृत करून प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही. त्याला सीमेवर सुरक्षा यंत्रणा वाढवलेली आहे, आर्मीचे जवान, त्यानंतर रणगाडे, रॉकेट सर्व पोहोचवलेलं आहे. युद्ध परिस्थितीची भीती वाटते. जर युद्ध झालं तर काय भारताचं नुकसान होऊ शकतं, IPL सुद्धा आहे. भीतीची काय गरज आहे? पाकिस्तान सारख्या हरामखोर राष्ट्रासमोर भीतीची काय गरज आहे? पाकिस्तानचं तर पूर्ण नायनाट केला पाहिजे, पाकिस्तानमध्ये घुसलं पाहिजे, पाकिस्तान संपवला पाहिजे. मला वाटतं कायमचा औषध हेच आहे की पाकिस्तान संपवलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.